नमस्कार मित्रांनो, मी विजयेश राठोड. आपण पाहूया 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आलेले 16 कलमा. कलम 394 नुसार. चला तर कोणत्या ते कलमा पाहूया. कलम 5, कलम 6, कलम 7, कलम 8, कलम 9 नागरिकताबाबत. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. कलम 324 केंद्रीय निवडणूक आयोग. कलम 366 व्याख्या. मित्रांनो, कलम 366 मध्ये 30 प्रकारच्या व्याख्या दिले आहे, जसे शेती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अँग्लो इंडियन, टॅक्स इत्यादी. कलम 367 अर्थ लावणे. हे कलम संविधानातील संज्ञाचा अर्थ कसा लावावा यासाठी नियम देते. राष्ट्रपतीचा आदेश. राष्ट्रपतींना विशेष उद्देशासाठी आदेशाद्वारे काही संज्ञांमध्ये बदल करण्याची किंवा तरतुदी लागू करण्याची शक्ती देते. जसे जम्मू काश्मीर राज्य कलम 367 नुसार केंद्रशासित प्रदेश बनले. कलम 379 तात्पुरती संसद. स्थायी संसद स्थापन होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणून काम करेल आणि तात्पुरते अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड. मित्रांनो, 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये कलम 379 ही रद्द झाली. कलम 380 राष्ट्रपतीची तरतूद. राष्ट्रपतीची नियुक्ती किंवा पदावधीच्या तात्पुरती तरतुदी. हेही कलम 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये रद्द करण्यात आले. कलम 388 तात्पुरत्या संसदेत आणि राज्याच्या विधानमंडळात आकस्मिक पदे भरण्याकरता तरतुदी. मित्रांनो, 388 ही पण कलम 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये रद्द करण्यात आली. कलम 391 आकस्मिक परिस्थितीत पहिली आणि चौथी अनुसूचित दुरुस्ती करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. कलम 392 अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार संसदेसमोर ठेवणे बंधनकारक. राष्ट्रपतीने काढलेले प्रत्येक आदेश. कलम 393 लघु शीर्षक किंवा संक्षिप्त नाव. संविधान हे भारताचे संविधान म्हटले जाईल. मित्रांनो, धन्यवाद.